कान्स फिल्म फेस्टिवल एक असा इव्हेंट असतो की जिथे जाण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटीला म्हणजे प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेला जो व्यक्ती आहे, सिंगर असेल, म्युझिशियन असेल, डिरेक्टर असेल, आर्टिस्ट असेल, डिरेक्टर असेल, वेगवेगळे जे लोक आहेत, स्क्रिप्ट रायटर असेल, अशा सगळ्यांना त्या ठिकाणी जायचं असतं. त्यांना वाटतं की मला एक दिवस तिथलं इन्व्हिटेशन आलं पाहिजे आणि मी त्या ठिकाणी जाऊन स्टारडम जे आहे, रेड कार्पेट वगैरे जे लाईफस्टाईल आहे तिथल्या इव्हेंटमधलं ते एन्जॉय केलं पाहिजे. आणि हे या फेस्टिवलमध्ये हल्ली एक रील तिथली व्हायरल झाली आहे. त्याच्यामध्ये असं दिसत आहे की एक महिला इन्फ्लुएन्सर आहे आणि ती त्या रेड कार्पेटवरनं जेव्हा वर जात आहे तेव्हा ती थांबून फोटो देण्याचा प्रयत्न करते. कारण त्या ठिकाणी बरेच जगभरातले फोटोग्राफर्स आलेले असतात, प्रेस फोटोग्राफर, मीडिया पर्सन्स आलेले असतात. ते सेलिब्रिटीची एक छवी टिपण्यासाठी, एक पोस्ट टिपण्यासाठी त्यांचा धडपड सुरू असतो. तर त्या लोकांना ती फोटो देण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यावेळी तिथले जे सिक्युरिटी स्टाफचे लोक होते त्यांनी त्या इन्फ्लुएन्सरला बाहेर काढलं. असा तो व्हिडिओ आहे आणि तो भरपूर व्हायरल झाला आणि त्यामुळे नवीन चर्चा सुरू झाली की बा इन्फ्लुएन्सर लोकांना त्या फिल्म फेस्टिवलमध्ये, कान्समध्ये इन्व्हाइट केलं म्हणजे त्यांना जागा दिली, हे योग्य आहे का? कारण तो जो इव्हेंट आहे तो फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेला आहे आणि अनेक इन्फ्लुएन्सर्स असे आहेत की ज्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी काहीही त्यांचा संबंध नसतो. केवळ सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स असतात आणि प्रमोशन करणाऱ्या कंपन्या कधी कधी अशा लोकांना हायर करतात आपल्या प्रॉडक्टच्या प्रमोशनसाठी. तर मग असा एक मतप्रवाह सुरू झाला जगामध्ये की बा यांना इन्फ्लुएन्सर लोकांना जर याच्यात घेत आहोत तर हा जो इव्हेंट आहे कान्स, हा केवळ फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड न राहता हा आता प्रमोशन, ब्रँडिंग, ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे कमर्शियलिझम इकडे वळला आहे का, असं सगळी चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? कमेंट करा, बोलत राहूया, चर्चा करत राहूया. थँक्यू.